त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी मी गाडी लावली आणि गावात आलो. माहीबाई आपले त्या ठिकाणी त्यांच्या शिला थोडंसं सर्दी झालेली आहे म्हणून दाखवण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं. त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन तुम्ही बघतच आहात. मुलगा हसत होता की भया व्हिडिओ काढतो म्हणून. माही पण इंटरेस्टेड नव्हता. त्यानंतर मित्रांनो आमच्या चिरंजीवांना थोडासा आंघोळ घालून गण लावण्यात आला. मग मित्रांनो दिवस मावळता एका बैलाला तोंडाला इजा पोहोचलेली होती. त्या ठिकाणी त्याला ड्रेसिंग करायची होती तोंडामध्ये, त्याच्यासाठी त्याला पाडण्यात आलं. आणि मित्रांनो एकदमच छान पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण. 4 वाजता मी डोंगरामध्ये गेलो, म्हशीला आणायचं होतं आपल्याला. तर त्या ठिकाणी सगळे सीताफळ होते. ते सीताफळ खाल्ले आणि त्याच्यानंतर मित्रांनो एकदमच आनंददायी आणि आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण पाहून मजा आली. त्यानंतर मित्रांनो थोडंसं पाणी प्यालो आणि 2 शब्द सांगितले. पाण्याची बाटली घेऊन मित्रांनो आज आपण शेळ्या सांभाळायला आलो. डोंगराला खूप सारे सीताफळ आहेत, त्याच्यामुळे आज दुपारी सीताफळच खायचे. बघत आता दिवस कशा पद्धतीने जातो. आपल्याला पहिलं सीताफळ चांगले 5-25 सीताफळ पिकलेले त्या झाडाला होते आणि ते सगळे खाल्ले. मग नंतर मित्रांनो 6 वाजता आपण खाली आलो. त्या ठिकाणी एका बैलाला आयरमॅक्टिन